नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, येत्या 24 तासामध्ये एकदम जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि काही जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पाऊस आणि काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तर शेतकरी मित्र, उद्या 17 तारखेला बऱ्याच जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच रात्री देखील वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे काही जिल्ह्यामध्ये. रात्री सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागामध्ये एकदम वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच नांदेड, चंद्रपूर या भागामध्ये देखील रात्री वातावरण ढगाळ राहील आणि तसेच 17 तारखेला सोलापूर, नांदेड, चंद्रपूर या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि 17 तारखेला सोलापूरच्या काही भागामध्ये, अक्कलकोट या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोलापूर, लातूर या भागामध्ये देखील खूप ढगाळ वातावरण राहील. या ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो 17 तारखेला. तसेच चंद्रपूरच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच इकडं पाहिलं असता हिंगणघाट, नागपूर या भागामध्ये देखील एकदम नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे 17 तारखेला. तरी शेतकरी मित्र, हा पाऊस येत्या 24 तासामध्ये सुरू होणार आहे. त्या भागामध्ये 17 तारखेला तर आहेच, परंतु 18 तारखेला या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे दाट सध्या तरी. कारण वातावरणात परत बदल झाला आहे. तर शेतकरी मित्र, 18 मार्च रोजी बेळगाव, तसेच कोल्हापूर, सातारा या भागामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोलापूरच्या काही भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. हा पाऊस 18 तारखेला कोल्हापूर, निपाणी, तसेच कराड, सांगली, विटा, तसेच कुर्ली, मासवड, नीरा, बारामतीच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. तसेच पंढरपूर इकडं पाहिलं असता 18 तारखेला 4च्या टायमाला सोलापूरच्या भागामध्ये खूप ढगाळ वातावरण राहील. कळंब, धाराशिव, बार्शी, तुळजापूर या भागामध्ये देखील खूप ढगाळ वातावरण राहणार आहे. त्या ठिकाणी देखील स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच बीडला देखील खूप ढगाळ असे वातावरण 4च्या टायमाला राहणार आहे आणि 5च्या टायमाला बीडमध्ये जामखेड, बीड, केज या बोरखडी, बीड, बोरखडी, वडवणीचा काही भाग आणि जामखेड या भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कळंबला देखील पाऊस पडणार आहे 5च्या टायमाला. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस 6 वाजेपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे बीड, बोरखडी या भागामध्ये. तसेच कळंब आणि केज या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तसेच 6च्या टायमाला धाराशिव, तुळजापूर, सोलापूरचा काही भाग, तसेच इकडं पाहिलं असता औसा, लातूर या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच निलंगा, शिरूर, अनपटली या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे. उदगीर, देगलूर या भागामध्ये देखील एकदम जोरदार वाहूनी पाऊस राहणार आहे. तसेच अहमदपूर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे, वाहून पाऊस राहणार आहे. कंधार या भागामध्ये देखील कंधारला देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे नांदेडमधील. तसेच नांदेड जवळच काही भागामध्ये आणि वसमत, पूर्णा या भागामध्ये देखील पाऊस जोरदार राहण्याची शक्यता आहे 18 तारखेला 6च्या टायमाला. तसेच विदर्भ साईडला आर्णी, उमरखेडा, तसेच इकडं पाहिलं तर यवतमाळ, वर्धा या भागामध्ये या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि काही ठिकाणी गारा देखील पडू शकतात. तर शेतकरी मित्र, सध्या हा पाऊस 18 तारखेपर्यंतचा पण हवामानाला सांगितला आहे. तसेच हा पाऊस एकदम जोरदार हा लातूर साईडला पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि जोरदार पाऊस राहून लातूर साईडला गारा देखील पडू शकतात. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस रात्री 9 वाजेपर्यंत सोलापूरला एकदम जोरदार पाऊस, सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये रात्री 9च्या टायमाला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच पंढरपूर, धाराशिव, नळदुर्ग, अक्कलकोट, सोलापूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस आणि गारा देखील पडू शकतात. वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे रात्री 18 तारखेला 9च्या टायमाला. तरी शेतकरी, परंतु त्यात आणखीन बदल देखील होऊ शकतो. तर बदल झाला तर आपण आपणास लगेच कळवू. तसेच शेतकरी मित्र, परत 19 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे. 19 तारखेला, 19 मार्चला आणखीन काही जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा, देगलूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच परळी, कळंबचा काही भाग, तसेच बीडच्या काही भागामध्ये हा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे.
तसेच केजला देखील हा पाऊस एकदम जोरदार राहणार आहे. बोरखडी, केज या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे 19 तारखेला 5च्या टायमाला. तसेच हा पाऊस शिरूर, कासार, बीडमधील या भागामध्ये तसेच गेवराईच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. गेवराई, बीड या मध्यभागी सर्वसाधारण ती जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो परत अहिल्यानगरला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. अहिल्यानगर तसेच कर्जत या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. श्रीगोंदा तसेच इकडं पाहायला असता या इकडल्या भागामध्ये देखील एकदम जोरदार अकोले या भागामध्ये अहिल्यानगर जवळील अकोले या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे. टाकळी या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे. वाहून पाऊस या ठिकाणी पडणार आहे. तसेच जुन्नरला देखील खूप जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच मंचर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. पुणे, सासवड या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच इकडं पाहायला असता फलटण, सातारा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. आणखीन पुढची 20 तारखेची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण टाकू. तोपर्यंत आपला व्हिडिओ हा योग्य जर वाटला आणि हा अंदाज जर योग्य जर ठरला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि परंतु सध्या व्हिडिओ हा शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.